हात नाही बिलकुल लावायचा गाईज, बिलकुल एका हातानं झालं पाहिजे. तर मी 18 सेकंड मध्ये केलं गाईज. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग, न्यू व्हिडिओ गाईज. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा जे ब्लॉग आहे मी डायरेक्ट स्टार्ट करतो घरापासून आपल्या. आणि बघा आपले कंटेस्टंट किती आहेत, बहुत सारे, 1 2 3 4 5 6 5-6 जण कंटेस्टंट आहे आपले. आणि आज मी देणार आहे याच्यासाठी एक चॅलेंज. कुठे गेलं ते? हां, तर चॅलेंज काय आहे दाखवतो तुम्हाला. हे आहे एक माचीस डब्बी पण. हां, आगडबी का ना मराठी भाषेमध्ये बोलावं लागेल. आणि हे आहे त्याचं प्राईजचे म्हणजे हे बक्षीस. हां, ते इकडे 100 रुपये माचीस. आता तुम्हाला सांगतो याचं काय करायचं आहे. हे माचीसची काडी काढायची आणि एका हाताने पेटवून दाखवायचं. ते पण किती सेकंदात. पहिलं मी तुम्हाला करून दाखवतो आणि मी टायमिंग स्टार्ट करतो माझा. मग मी तुम्हाला सांगतो मग तुम्हाला मी सेकंद देईल, तुम्ही किती सेकंदात कराल. रेडी? रेडी आहे? लेट्स गो. तर गाईज, हे आहे याचं बक्षीस आणि हे आहे चॅलेंजचा पार्ट. तर आपण स्टार्ट करू. पहिलं 100 रुपये इकडे ठेवून देतो. हां, स्टार्ट. थांब, स्टार्ट. हात नाही बिलकुल लावायचा गाईज, बिलकुल एका हातानं झालं पाहिजे. तर मी 18 सेकंड मध्ये केलं गाईज. तर गाईज मी ना 18 सेकंड मध्ये माझा चॅलेंज आहे मी ना पूर्ण केला. तर याच्यासाठी देऊ आपण नाही, तुम्हासाठी देतो मी 30 सेकंद. हा, मी पहिला. ओके. 30 सेकंदामध्ये जर तुम्ही या डब्बीची काडी नाही पेटवू शकले, तुम्ही हारल चॅलेंज. 100 रुपये खरंच देते का? हो, देतो दे. खरंच देतो. ठीक आहे. दे ना. तर चला मग गाईज, पहिला कंडिशन आपला पवन. कॉलेज मध्ये आता. तर गाईज पहिला कंडिशन. थांब ना 1 मिनिट थांब, थोडसा घे का नाही पकड. लवकर पेटलं पाहिजे. हा, तर गाईज थांबायची टायमिंग लावू पहिला आपण. हा, रेडी स्टेडी गो. आठवणार आहे. बंद नको करू, काय करता गाईज. हा, थांब. काय रेडी? करू? करायला लागतं. हा, तिकडे ठेव ना, दूर ठेव ना. हा, रेडी स्टेडी गो. उलट चाललं तुझं. हा, तसा हात घी नाही लावा. तसं किती काय ना. कसं केलं मी, कसं केलं काय केलं. मी व्हिडिओ मध्ये थांबा काय, 1 मिनिट काढू थांबा. आता. काय ज्या हार मानला याला त्याच्यानं नाही झालं. आता तू करून पाहिजे का? तुला पाहिजे का ना 100 रुपये? हा, नाही पाहिजे. तर हे काय 2 जण हारले. डरपोक 100 रुपयासाठी नाही करू शकले 2 जण. ह्या पण नाही केला आणि ह्या पण नाही केला. अजून कोणी करते का? हा, तू आहे का? नाही, करा लागते, करून पाहा लागते. नाही ते होतच नाही माझं. करून पाहा लागते. पहा गाईस, पहिलेच करून पाहताय. पाय ना, 100 रुपये देतो म्हणलं, करा म्हणलं 30 सेकंदामध्ये थे नाही झालं याच्याजण. नाही पाहिजे 100 हा, तू करून पाहिजे का? हो. तर जाऊ द्या गाईचे 2 जण तर हार मानले, त्याला 100 रुपये पाहिजेलच नाही ते. आणि हे बघा बिट्टूला सुद्धा 100 रुपये नाहीच पाहिजे. नाही पाहिजे. 30 सेकंदात ते 100 रुपये देतात तुले. 30 सेकंदात 100 रुपये नाही घेत आहे गाईज. काहीच काय. आणि काकू पण नाही घेत आहे. 50 सेकंद द्या. आम्ही एक ओके, 50 सेकंद देतो की तुम्हाला. हार मानते यार तुम्ही. जाऊ दे, आपला तन्मय स्टार्ट करते आता. रेडी? थांब. हा, तू थांब ना. चिटिंग कसा करते? तर काही चिटिंग कर ना या. नाही नाही. हा, थांब 1 मिनिट टायमिंग लावू दे बड्यापैकी, मग स्टार्ट करशील. थांब. तर गाय आता टाइम स्टार्ट होते आता. कम ऑन, लेट्स गो. हा, हात जोडू नको आणू. लवकर घे, टाइम मिळाली पाहिजे. एक मिनिटही जास्त झाले. हात दूर ठेव, हात दूर ठेव. हात दूर ठेव ना. हात दूर ठेव. झालं, संपला टायमिंग तुया.
पाय हे बाय फक्त 2 सेकंद जास्त झाले. मग ते डबे- तर काही त्या हारला 2 सेकंद जास्त झाले. नसती पडली तर होतं. 2 तर काय त्याचा टायमिंग बर गाय 100 रुपयासाठी कोणी पण हा चॅलेंज घ्यायला तयार नाही आपल्या घराकडे. तर आपण बाहेर कुठेतरी पाहू का कोण हा चॅलेंज पूर्ण करू शकेल. यायले तर मी 30 सेकंद दिले, म्हणजे 12 सेकंद जास्त दिले माझ्यापेक्षा, पण बाकीच्याला थोडंफार कमीच द्यावं लागते आहे का नाही. हे घरचे आता होते बा पहिले जास्त सेकंद दिले, पण बाकीच्याला आपण थोडा कमी वेळ देणार. तर बघू आपण कोण चॅलेंज पूर्ण करू शकेल. आता कंटेस्टंट पाहू आपण. ओके. तर गाई चॅलेंजचा चालू तर होताच, पण मला मंदामनी एक अलग काम आणि मी जात आहो कोरपण्याला, कारण तर आमच्या दर्ग्याची पेंटिंग जी आहे ते चालू करायची आहे. तर त्यासाठी दादा घराकडे आले होते आणि गाडी घ्यायला चाललो मी. आणि आपला जे ब्लॉग चालूच आहे आणि चॅलेंजसुद्धा चालूच आहे. तर मला कोणी भेटले नव्हते, तर आता एवढं ऊन होऊन राहिलं ना, बघा किती ऊन आहे. आणि आपण जाऊ बड्या पेंट आणू. You got me lovesick, and I'm lovesick. You got me lovesick, and now I feel. तर गाइस बघा आपला दोस्त रफीक भाई मैं इधर आया था चाइनीज लेने, लेकिन ये बना के नहीं दे रहा है. क्यों नहीं दे रहा है बना के? नहीं बना नहीं सकता मैं काम हूँ. काम में हूँ. गाइस अपना पार्सल ओके हो चुका है. ये भैया ने बना दिया. यार कुठून आपण इम्पोर्ट केलं? चायनावरून. नाव काय द्यायचं मग याचं? हा त्याचं नाव काय द्यायचं? ये अपना पार्सल हो चुका है. तो गाइस मेरे को लगी थी भूख और कुछ वाइफ को लिए भी ले जाओ ऐसा सोचा, इसलिए मैंने हाफ कॉकटेल राइस और मंचूरियन भी ले लिया और मेरा सामान भी ले लिया. तुमको दिखाता हूँ मेरा सामान. तो ये देखिए गाइस, ये पूरा पेंट का सामान है जो मोहरम आ रहा है ना. मोहरम आ चुका था, इसलिए दरगाह पे मारना था, इसलिए पूरा सामान ले लिया और मंचूरियन कॉकटेल राइस भी ले लिया. ब्लॉग एक बनाया और एक हो गया. अभी क्या करेगा इस, तो भी पेंटिंग मारनी पड़ेगी. ठीक है, फिर घर पे मिलते बात करते आराम से. It's cold out here and I feel lonely. I know the time can move so slow. तर गाईज तिथं काही आपण बरोबर बोलू शकलो नाही. हां तर गाईज मी म्हटलं होतं का मोहरम येत आहे, तर त्याचसाठी मी गेलो होतो आपलं देवघर आहे ना आपलं, जे त्याचं पेंट मारायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला सामान लागत होतं. तर तेच आणण्यासाठी मी आणि दादा पवनचे बाबा पेंट आणण्यासाठी गेलो होतो आणि पेंट वगैरे सर्व काही घेऊन टाकलं. म्हणून आता जे आपला ब्लॉगचा चॅलेंज होता ते आता अलगच राहून गेला. आपलं जे काम होतं तेच करायला लागलं म्हणून. पण तरी मी व्हिडिओ बंद नाही केला आणि चालूच ठेवला. आणि येता येता मला थोडीफार लागली होती भूक, म्हणून मी म्हटलं बिट्टूला मी काहीतरी आणतो म्हटलं. तर बघा बिट्टू खोलून पण राहिली पॅकेट. आणि बघा मंचुरियन आणलं काय आम्ही ना बऱ्यापैकी आहे का नाही बिट्टू. आणि आता मी मंचुरियन बऱ्यापैकी खाईल आणि आजच मला पेंटिंगला लागल असं मला वाटत आहे. तर भेटू आपण समोर आता बघू आपण काय होईल. थोड्या वेळानंतर. तर गाईज बघा आमच्या घरी कोण आले आहे. छोटे छोटे से नन्हे मुन्ने से. हे तू आमच्या घरी नेऊन ठेवली होती का? आमच्या फ्रीज मध्ये? हा मम्मीने आणलं होतं? तुझ्या मम्मीने आणलं होतं? टावेल काऊन घेऊन येतो तू? हा
तू थंड थंड आहे म्हणून हे का दोन्ही टावेल आणले न कसे का काय हे करताय थंड आहे मला दे ना ग हे. तुम्ही जावा मीच पिऊन टाकतो एवढे हा तुझं नाव काय मग तुझं नाव काय हा हा पिऊ पिऊ आणि तुझं नाव काय शिव गाय हे पिऊ आणि हे शिव नाही हे पिऊ आणि हे शिव उलट झालं आहे का नाही तर गाय इतकी जाम का सांगू तुम्हाला इतकी गरमी होता यार पुरं मी शर्ट वगैरे काढू ना तुम्हाला दिसत नाही आता इथं पुरं लाईट येत आहे ना ह्याच्यावर तर गाय बहुत गरमी होता यार जाम आणि हे दोघी आलेस हो म्हणते आणि आपला इकडं नाश्ता पाणी जे काय सर्व काही झालंच होतं आणि मी बिट्टूला म्हटलं मला पाहिजे चहा कारण तर मला जायचं आहे आपला जे दर्गा आहेत ना गाईज माझा आपला सगळ्यांचा ते पेंटिंग करायचे कारण तर मोहरमचा टायमिंग चालू आहे आता 10 दिवस मोहरमचे तर आज आहे 4थी उद्या आहे 5वी म्हणून आज मला काही करून थोडीफार तरी पेंटिंग चालू करावं लागते त्याचसाठी आता जेवण खाऊन आपलं म्हणजे सर्व काही मगच झालं होतं पण नाश्ता पाणी पण केला आणि हे आपला चाय होऊन राहिला बिट्टू बोलून राहिली जाणं का गेल ना तुम्ही काऊन काय करून राहिली तू गाईस किती लाल लाल दिसत बघा काय करतो तुझ्या टावेल आले मी हा काय करता तुझ्या टावेल आले ते बघ बरं गेली का नाही तेव्हा ते बाहेर जाऊन उभीच आहे शिव गेली का ना किती लहान आहे तुझी हाईट आहे या बघा गाईस माझा पाय आणि हे सारखीच आहे माझ्या पायावडी आहे तू पाय चलो जाओ बाद में आना बाय 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 तो वो चले गई है गाइस और अभी मैं पीऊंगा चाय तर गाइस आता बळ्या एक नंबर तपन उतरलं आणि आता खरी वेळ आली आहे आपली पेंट मारण्याची तर आता मी पाहतो यार आपले अंकित जे दोस्त लोक आहे आपले त्याच्याकडे जातो आणि एखाद्याला घेतो आधी बड्यापैकी पेंट मारायला सुरुवात करतो तर चला मग जाऊ आपण बड्यापैकी आता जाऊ आणि पेंट मारू तर गाईज मी असं जातच होतो कोणाला तरी दांदरतो बा म्हणून तर तेवढ्यात आपला दोस्त अंकित आला आणि आता भेटल्यानंतर आता माहीतच आहे आता पेंटिंगचा पार्टनर भेटून गेला आणि आता आपण जातो जस्ट आणि पेंटिंग चालू करतो आहे का नाही तर काय झालं माहिती आहे का आज आमचं काय प्लॅन होता आम्ही ना बापू चॅलेंज घेतला होता का एका हाताने आगडबी उजडाची 100 रुपये त्याला म्हणजे भेटत होते बक्षीस म्हणून तर तुले मग पाहिलो मी लगेच जणाला पण भेटलेच नाही आता तपना करताना काहीच कोणीच नाही होते तर ब्लॉग चालू करून दिला होता म्हणजे चॅलेंज नाही का आपला व्हिडिओ तर त्यासाठी आता चालू केला होता पण जाऊ दे आता ते कॅन्सल झाल्या टाईपच झाला आणि आपली ब्लॉगिंग चालू झाली तर आपण जाऊ आता पेंटिंग मारू तर दाखवतो गाइस तुम्हाला का पेंट मारायचा आहे तर चला मग बाय तो गाइस अभी हम आ चुके हैं अपने दरगाह पर मतलब अपना हमारा दरगाह ये है छोटा वाला दरगाह और ये है बड़ा वाला तो यहाँ पे हमको पेंटिंग मारनी है गाइस ये देखिए इस तरह से इधर भी है पूरा पीछे से 4 है 1 2 4 भी किया है गाइस आणि आपले पार्टनर आ चुके हैं देखिए में भी आ चुका है ये सो के था गाइस तो इसको उठा के लेके आया ये अंकित अभी चालू कर देते हैं पेंटिंग का काम लेट्स तो गाइस अभी आप देख सकते हैं ये जो दोस्त लोग हैं पूरा कलर बना रहे यहाँ पे मारने के लिए अपने दरगाह पे स्टेनर गुलाबी पेंट हिरवा पेंट और हम पेंट वाले लाल कलर है अभी मारेंगे गाइस पाहता पाहता आम्ही ना 4ही भीत्या मारून टाकला बघून आहे का
आणि हे थोडंसं माझं राहिलं कारण तर मी खालून पहिलं वर येंगलो आणि वरून मारून टाकलं होतं आणि मग खालून मारलं होतं. आणि हे फ्रंटवाली पण भिडी झाली, तिकडं बॅकवाली पण झाली आणि त्याच्या पण बॅकवाली झाली. आणि बघा हे दोघे का करून राहिले. होय पेंटिंगवाले दाखवतो का तुम्हाला. ओ नो तर बघा काहीच हे तेवढंच राहिलं, इकडून पण मारून टाकलं आणि हेवाली पण भीत झाली, हे पण सगळीच झाली म्हणजे थोडंफार राहिलं. आणि वरून तिकडून 3 ह्या कारणाने तिथून मारून राहिले आहे का नाही. तर गाईज बघून घ्या एक नंबर पैकी चालू भाई बयाड आहे. एक नंबर पैकी सगळं काही झालं ओके गाईज ऑल ओके. पेंट मारणं आपलं बघून घ्या आणि बस आपल्याला जातच आहे आता. आणि हा दर्गासुद्धा माराचा आहे आणि हा वाला दर्गा पण माराचाच आहे. आता बघू आपण मारणं होईल का नाही तर उद्या मारणं होते का. पण गाईज हां आजचा हा ब्लॉग बस इथपर्यंतच. नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तरीसाठी स्टे ट्यून. बाय बाय.